आदरणीय पवार साहेबांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू आदरणीय आमदार रोहितदादा पवार, आमदार संदीप भैया क्षीरसागर, आमदार सुनीलजी भुसारा, राजू तिमांडे साहेब, आदरणीय विद्रोही साहेब, श्री जावेदजी हबीब, खरं तर ज्यांच्याकडे आतापर्यंत आम्ही एक नेता म्हणून बघायचो, पण ते नेत्याबरोबर अत्यंत चांगले निवेदक सुद्धा आहेत, असे आमचे मोठे बंधू सलील भैया देशमुख व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर वेळ कमी आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेऊ शकलो नाही, पण आज विदर्भामध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद बघितला. आम्ही साहेबांचा संदेश देण्यासाठी इथं आलो होतो, पण आता तुमच्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर तुमचा संदेश पुन्हा आम्ही साहेबांना द्यायला इथून जाणार आहे. महाराष्ट्र आजपर्यंत लढताना झुंजताना आपण बघितलेली आहे. आज या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये एक गोष्ट निश्चितपणाने मी आपल्याला सांगू इच्छितो की या पुढच्या काळात ज्या वेळेस झुंजायला लागणार आहे त्यावेळेस महाराष्ट्र झुंजतो कसा हा येणाऱ्या काळात अखंड देश बघणार आहे. अशा पद्धतीची झुंज आपण सर्वांनी द्यायची आहे. रोहित दादा, एक गोष्ट मी आपल्याला निश्चितपणाने सांगतो की सगळीकडे फिरत असताना एक खंत नेहमी जाणवते. देशभरामधल्या सगळ्या नेत्यांची यादी जर काढली, देशभरातल्या सगळ्या नेत्यांची तुलना जर केली, तर आदरणीय पवार साहेबांचं सामाजिक काम असेल, राजकीय क्षेत्रातला अनुभव असेल, अडीअडचणींवर मात करण्याची संबंधीची ताकद असेल, लातूर सारखा, किल्लारी सारखा भूकंप झाला, संबंध देशामध्ये कुठलाही माणूस त्याच्यावरती पर्याय काढू शकला नाही, अशा पद्धतीचा पर्याय आदरणीय पवार साहेबांनी काढला. महाराष्ट्राचं वेगळेपण दाखवून दिलं. पण आदरणीय पवार साहेबांना ज्यावेळेस पंतप्रधान करण्याची वेळ आली त्यावेळेस महाराष्ट्रातली जनता एकत्रितपणाने येऊन पवार साहेबांना पंतप्रधान करू शकली नाही, ही खंत आज आम्हाला आहे. महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेने अनेक वेळेला ती संधी हुकवली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आज अखेर दिल्ली काबीज करण्याचे जे स्वप्न आपण बघितलं होतं ते स्वप्न पवार साहेबांच्या रूपाने कुठेतरी पूर्ण होतं असं वाटत असताना ते स्वप्न अधुरं राहिलं. वारंवार दिल्लीने महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही सत्तेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून दडपण टाकून महाराष्ट्राला झुकवण्याचं काम दिल्ली करते. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे की महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही. ही वेळ आता आपल्या सर्वांसमोर आलेली आहे. आदरणीय आबा आणि विदर्भाचं नातं फार वेगळं होतं. खरं तर अनेक वेळेला आम्ही बघितलं
पूर्वी अधिवेशनाला नागपूरला यायचं म्हणलं तर फारशा चांगल्या सुविधा नसायच्या, त्यामुळे अधिवेशनानिमित्त आले आबा की एक एक महिना नागपूरलाच राहायचे. त्यामुळे नागपूरला त्यांची जुनी सगळी मित्रमंडळी आजही इथे उपस्थित आहेत. आबांच्या बाबतीतचे अनेक अनुभव ते सांगत असतात. विदर्भातल्या लोकांचे प्रश्न समजण्याकरता कशा पद्धतीने आबांनी ती कला कौशल्य स्वतः मिळवली याचा अनुभव अनेक लोक सांगतात. खर तर आबांची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली, ज्या परिस्थितीतून ज्या पार्श्वभूमीतून आबा राजकारणामध्ये आले, ती पार्श्वभूमी जर आपण तपासली तर फार जिल्हा परिषदेच्या राजकारणापर्यंत मजल मारू शकणारा एक कार्यकर्ता. कुठेतरी पवार साहेबांनी भाषण ऐकलं, मुलगा प्रश्न चांगले मांडतोय ही कसब साहेबांनी ओळखली. वसंतदादांच्या पश्चात आपल्याला कोण वाली नाही असं वाटत असताना आबांना संधी देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी घेतली. त्यानंतरच्या काळात विरोधी पक्ष नेता म्हणून संधी दिली आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये अगदी प्रस्थापित असताना सुद्धा या राज्याच्या ग्राम विकास मंत्रीपदी, गृहमंत्रीपदी आणि दीर्घकालीन उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याची दानत जर कुणाची असेल तर ती फक्त पवार साहेबांची आहे. आबा ग्राम विकास मंत्री असताना, गृहमंत्री असताना अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊ शकले, ते फक्त पवार साहेबांच्या पाठिंब्यामुळे घेऊ शकले. आबांचे अनेक मित्र जे या नागपूर विभागामध्ये राहतात ते नेहमी सांगत असतात की तंटामुक्ती सारखा निर्णय घेत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये आबा कुठे गेले तर आबांना लोक ओळखायचे. पेपर शिवाय दुसरं माध्यम त्या काळामध्ये नसायचं. त्यामुळे विदर्भातल्या एखाद्या गावामध्ये आबा जर गेले तर आबांना फारसे लोक नाव ऐकले की ओळखायचे, पण तोंडाने ओळखत नव्हते. त्यावेळेस ग्राम सभेमध्ये लोक एकमेकांवरती कशा पद्धतीने तुटून पडतायत, गावातले प्रश्न मांडत असताना लोक एकमेकांची डोकी कशी फोडतायत, हे आबांनी विदर्भातल्या एका गावामध्ये ग्रामसभेला जाऊन बघितलं आणि त्यानंतर तंटामुक्ती सारखा महत्वाचा निर्णय घेण्याचं आबांनी ठरवलं. त्यामुळे मी आज विदर्भामध्ये एक गोष्ट अभिमानाने सांगू इच्छितो की तंटामुक्ती योजनेचे जनक जर कुठल्या भागाला म्हणलं पाहिजे तर ते या विदर्भाला म्हणलं पाहिजे. अनेक योजना आबा राबवू शकले, ते फक्त सर्वसामान्य जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे, आशीर्वादामुळे राबवू शकले. आज गडचिरोलीची मंडळी अनेक इथे उपस्थित आहेत. फार मोठी आव्हानं गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये काम करताना यायचे. मुळात पालकमंत्र्याचं काम काय असतं, पालकमंत्री काय करू शकतो, हे गडचिरोली जिल्ह्याला खऱ्या अर्थाने जर कोणी दाखवून दिलं असेल तर ते स्वर्गीय आबांनी दिलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांनी परवानगी दिली आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये अनेक निर्णय घेण्याचं काम स्वर्गीय आबांनी केलं. बाबा आमटेंच्या विचाराने असेल, कुठेतरी त्या विचारांचं जतन झालं पाहिजे ही भूमिका आबांनी स्वीकारली आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तयार केला, चळवळीतून कार्यकर्ते तयार केले आणि त्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद घेऊन, ताकद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकचे आमदार निवडून आणण्याचं काम त्यावेळेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून केलं. आज आपल्या सर्वांसमोर पुन्हा एकदा आव्हान आलेलं आहे. आज पवार साहेबांची ताकद अखंड देशाला दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो
की आज पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कुठेही गेलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातलं अस्तित्व विचारलं, विदर्भ आला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व शून्य असं काही लोक आज अखेर म्हणत आलेले आहेत. येणाऱ्या 2024च्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खरं अस्तित्व दाखवून देण्याची वेळ आता आपल्याला आलेली आहे. विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कशा पद्धतीने निवडून येतील यासाठी आपण सर्व तरुण सहकाऱ्यांनी एकत्रितपणाने आलं पाहिजे. पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कुठली धोरणं आखली, पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीचे काम केलं, पवार साहेबांनी शेतकऱ्याच्या पाठीसर कापूस उत्पादक असेल किंवा सोयाबीन उत्पादक असेल, या शेतकऱ्याच्या पाठीमागे पवार साहेब कशा पद्धतीने उभारले हे इथल्या माणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आज आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती आलेली आहे. त्यामुळे आता आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षामध्ये ठेवायची आहे, 1 तारखेनंतरचा दौरा आपल्याला यशस्वी करायचाच आहे. पण पक्ष आला, संघटना आली की त्यामधले मतभेद आले, पण आता मतभेद जाहीर करण्याची वेळ इथं नाहीये. आपल्या आपल्यातले तंटे असतील, आपल्या आपल्यातले मतभेद असतील, हे कुठेतरी आपल्या आपल्यामध्ये संपून पक्षाची ताकद कशी वाढेल, संघटनेची ताकद कशी वाढेल याकडे आपण सर्वांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आम्ही निश्चितपणाने एक ग्वाही देऊ इच्छितो, पवार साहेबांच्या माध्यमातून, पवार साहेबांच्या विचारांच्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीने विदर्भामध्ये सुद्धा काम करण्याचं स्वप्न आम्ही सर्व तरुण पाहतोय आणि त्या स्वप्नांना बळ देण्याचं काम जर आता कोणी करायचं असेल तर ते विदर्भातल्या माणसांनी करायचं, हे आता आपण लक्षामध्ये ठेवायचं आहे. आदरणीय पवार साहेबांचा एक विचार आहे की सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी पवार साहेब खंबीरपणे उभे राहतात. व्यासपीठावरती आदरणीय प्रकाश गजभिजे साहेब असतील, अत्यंत सर्वसामान्य पार्श्वभूमीतून विधान परिषदेवरती संधी त्यांना दिली. विदर्भातल्या अनेक लोकांना बेग साहेबांची निवडणूक आठवत असेल, 16 मतांनी पराभव झाला म्हणून पवार साहेबांनी पुन्हा एकदा विधान परिषदेवरती त्यांना संधी देण्याची भूमिका स्वीकारली. जी लोक माणसामध्ये राहतात, जी लोक जनतेमध्ये राहतात, लोकांचे प्रश्न सोडवण्याचे दानत ज्या लोकांमध्ये, अशा लोकांच्या पाठीशी पवार साहेब खंबीरपणे उभारलेले आहेत. त्यामुळे मी आज फक्त पदाधिकाऱ्यांसमोर उभारलेलो नाही, जे जाऊन जनतेमध्ये काम करतायत, जे लोक जाऊन जनतेसाठी काम करतायत, त्या भविष्यातल्या आमदार आणि खासदारांसमोर मी बोलतोय, हे तुम्हाला मी सांगायसाठी इथं उभारलेलो आहे. त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका समजून घ्यायची आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रान या विदर्भामध्ये पेटवायचं आहे, हे आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये लक्षात घ्यायचं आहे आणि पवार साहेबांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. एवढंच आव्हान मी इथल्या पदाधिकाऱ्यांसमोर करतो आणि माझे 2 मिनिटाचं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.